जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकताना तुमचे डोळे भरून येतील. ही कथा आहे एका सामान्य स्त्रीची, एका भक्ताची, जिने सगळं गमावलं होतं, पण स्वामींनी तिला सगळं परत दिलं. हे जे घडलं ते कोणत्याही चित्रपटापेक्षा खरं आहे, कारण हे स्वामी समर्थ महाराजांचे लीला आहेत आणि स्वामी कधीही खोटे बोलत नाहीत. संपूर्ण कथा नीट ऐका, मध्येच बंद करू नका, कारण कथेच्या शेवटी एक असं रहस्य आहे जे तुम्हाला अवाक करेल. जय स्वामी समर्थ. सुमनचं आयुष्य पुण्याजवळच्या एका छोट्या गावात राहत होती सुमन. वय होतं अंदाजे 32 वर्षे. साधी, शांत, कष्टाळू स्त्री. सकाळी उठायची, घराचं सगळं काम करायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची, 2 लहान मुलांना शाळेत सोडायची आणि मग दिवसभर घर सांभाळायची. नवऱ्याचं नाव होतं विजय. विजय एका खाजगी कंपनीत काम करायचा. कामावरून घरी यायचा, जेवायचा आणि फोनवर बसायचा. सुमन एकदा हळूच म्हणाली, विजय, आपण थोडं बोलूया का? विजयने फोन खाली ठेवला नाही. म्हणाला, काय आहे आता? सुमन गप्प राहिली. तिला माहित होतं की गेल्या काही महिन्यांत विजय बदलला आहे. रात्री उशिरा यायचा, फोनवर हसत बोलायचा, कोणाशी ते सांगायचा नाही. सुमनने विचारलं की चिडायचा, पण सुमनने संसार सोडला नाही. ती स्वामींवर विश्वास ठेवायची. रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडायची, म्हणायची, स्वामी, माझा संसार सांभाळा. पण पुढे जे घडलं त्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. धक्का एके दिवशी विजय घरी आला. रात्रीचे 10 वाजले होते. सुमन जेवण वाढत होती, मुलं झोपली होती, सासू सासरे आपल्या खोलीत होते. विजयने खुर्चीवर बसत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, सुमन, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. सुमनने विचारलं, काय झालं? विजय म्हणाला, मी दुसरं लग्न करायचं ठरवलंय. सुमनच्या हातातील ताट खाली पडलं. ती एक शब्दही बोलू शकली नाही. डोळे भरून आले, श्वास अडकला, जणू जमीन हादरली. ती म्हणाली, विजय, हे तू काय बोलतोयस? विजय म्हणाला, मी प्रिया नावाच्या मुलीला ओळखतो. ती माझ्या ऑफिसमध्ये आहे. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. सुमन मुंडका देत म्हणाली, विजय, आपल्याला 2 मुलं आहेत, आपला संसार आहे, हे कसं शक्य आहे? विजय थंडपणे म्हणाला, तुला काही कमी पडणार नाही. मुलांना मी सांभाळेन, पण माझा निर्णय झाला आहे. आणि तो उठून बेडरूम मध्ये निघून गेला. सुमन स्वयंपाकघरात एकटी बसली, खूप रडली. अश्रू थांबत नव्हते. त्या रात्री ती स्वामींच्या फोटोसमोर गेली, गुडघे टेकले, हात जोडले आणि मुंडके देत म्हणाली, स्वामी, आता तुम्हीच आहात माझ्यासाठी. मला मार्ग दाखवा, माझा संसार वाचवा. माझ्या मुलांसाठी, माझ्या संसारासाठी तुम्हाला साकडे घालते. त्या रात्री ती तशीच स्वामींच्या फोटोसमोर झोपी गेली. घरात वादळ. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूला कळलं. सासू म्हणाल्या, विजयला हवं ते करू दे, त्याला त्याचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे. हे ऐकून सुमनला आणखी धक्का बसला. सासरेही गप्प राहिले. म्हणजे घरात सगळे विजयच्या बाजूने होते. सुमनने माहेरी फोन केला. आईने सांगितलं, सुमन, जुळवून घे, माहेरी येण्याची परिस्थिती नाही. सुमन पूर्ण एकटी पडली होती. त्या आठवड्यात विजयने प्रियाला घरी आणलं. म्हणाला, ही माझ्या ऑफिसमधून आली आहे, जेवण दे. सुमनने मनावर दगड ठेवला. जेवण वाढलं, पण आतून ती जळत होती. त्या रात्री पुन्हा स्वामींसमोर बसली. म्हणाली, स्वामी, मला सहन होत नाही, पण मी काय करू? कुठे जाऊ? तुम्हीच सांगा, तुम्हीच मार्ग काढा. आणि तिने एक नवस केला, स्वामी, जर तुम्ही माझा संसार वाचवलात तर मी अक्कलकोटला येईन, तुमच्या पायावर डोकं ठेवीन.
ती रात्र नवस केल्याच्या तिसऱ्या रात्री सुमनला झोप लागली होती. पहाटे 3ची वेळ असेल. अचानक तिला जाग आली. खोलीत एक विलक्षण सुगंध पसरला होता. उदबत्तीचा नाही, फुलांचा नाही, काहीतरी वेगळा, दिव्य असा. आणि तिने पाहिलं, खोलीच्या कोपऱ्यात एक तेजस्वी प्रकाश होता. सुमन घाबरली, उठायला गेली, पण शरीर हलेना. त्या प्रकाशातून एक आवाज आला, खोल, शांत, आश्वासक. रडू नकोस, मी इथे आहे. सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. ती हुंदके देत म्हणाली, स्वामी. आवाज आला, तुझा संसार उद्ध्वस्त होणार नाही. माझी वचनबद्धता आहे. धीर धर, 7 दिवसांत सगळं बदलेल. आणि तो प्रकाश विरला. सुमन थरथर तुटली. तिचे हात जोडले गेले. ती फक्त एकच म्हणत राहिली, जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. बदल सुरू होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी विजयला ऑफिसमधून फोन आला. प्रियाचे वडील ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी विजयला सरळ सांगितलं, माझी मुलगी तुझ्यासारख्या आधीच लग्न झालेल्या माणसाशी लग्न करणार नाही. हे नातं आत्ताच संपवा. विजय हादरला. त्याच दिवशी संध्याकाळी विजयच्या बॉसने त्याला बोलावलं. म्हणाले, विजय, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ऑफिसमध्ये वातावरण बिघडत आहे. सांभाळा. विजयला दोन्ही बाजूंनी धक्का बसला. त्याच रात्री घरी आला. सुमन नेहमीप्रमाणे जेवण तयार करत होती. मुलं जेवत होती. विजयने पाहिलं, सुमन शांत होती. रडत नव्हती, चिडत नव्हती, शांतपणे सगळं करत होती. काहीतरी आतून हलवलं विजयला. विजयचा बदल. त्या रात्री विजय झोपू शकला नाही. त्याला स्वप्न पडलं, एक वयोवृद्ध साधू त्याच्यासमोर उभे आहेत. त्यांचे डोळे शांत पण आत खोल आहेत. ते काहीच बोलत नाहीत, फक्त पाहतात. विजयला त्या नजरेत स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि त्याला रडू आलं. सकाळी उठला तेव्हा त्याचे डोळे ओले होते. त्याने सुमनला बोलावलं. म्हणाला, सुमन, मला माफ कर. सुमनने त्याच्याकडे पाहिलं. विश्वास ठेवणं कठीण होतं, पण तिने फक्त एकच विचारलं, तुला खरंच वाटतं हे? विजय म्हणाला, हो, मला चुकीची वाट सोडायची आहे. आपल्या मुलांसाठी, आपल्या संसारासाठी आणि स्वामींसाठी. सुमनला आश्चर्य वाटलं. विजयने स्वामींचं नाव घेतलं. विजय म्हणाला, रात्री स्वप्नात एक म्हातारे साधू आले होते. मला कळलं, मी किती चुकीचा होतो. सुमनच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण आता आनंदाचे. अक्कलकोटला प्रयाण. नवसाप्रमाणे सुमन अक्कलकोटला गेली. विजयही तिच्यासोबत गेला. मुलंही होती. स्वामींच्या मंदिरात पाय ठेवताच सुमनला राहवलं नाही. ती गुडघे टेकली, डोळे मिटले, हात जोडले. मनातून एकच विचार होता, स्वामी, तुम्ही केलंत, तुम्हीच केलंत. मंदिरात उदबत्तीचा सुगंध होता. तोच सुगंध जो त्या रात्री खोलीत आला होता. सुमनला खात्री झाली, स्वामी खरोखर आले होते. जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या मागे आहे. जेव्हा जेव्हा भक्त खऱ्या मनाने स्वामींना साथ घालतो, स्वामी त्याला सोडत नाही, कधीच नाही. सुमनसारखीच परिस्थिती तुमच्याही आयुष्यात आली असेल. स्वामींवर विश्वास ठेवा, धीर सोडू नका. तुमचाही स्वामींशी असा अनुभव आला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जय स्वामी समर्थ.